नमस्कार माझ्या भावा बहिणीला नमस्कार, यूट्यूब फॅमिलीला नमस्कार. मी आज कुठं आले माहिती आहे का तुम्हाला? टेंबी यायला आले. टेंबी यायला देव दर्शन झाले. आता जेवण करायची ती बघा. आता जेवण करायचे. गिलास बी घेतलाय दाजी. गिलास आणलाय की पाणी प्यायला. गिलास आणलाय, डबा आहे, प्लेटा बी आणल्या त्यात काढ. काय प्लेटा बी आहेत की त्यात आणलेले माहिती की मग आहेत का? पाणी गिलास गार आहे का? पाणी गार आहे की. नाही का? हो पाणी गार आहे. या जेवण करायला. पाणी गार आहे बघा दाजी. हो गार आहे का पाणी? या घ्या पाणी प्यायला. तुम्हाला वाढू का बर बर जेवायला? वाढ की जेवायला. वाढायचं का? हो गडबडीत आले दाजी. काय आणले आज? काय नाही पण बघितलं का? का आणलंय बरोबर? हं? का आणलंय बघ की. या की इकडं. तिकडं कुठं चालला बघा. या इकडं काय काय आणले बघा जेवायला. अरे वा वा. वांगीची भाजी बघितली? वांग्याची भाजी. जाऊ का इकडं. आता देवीला नैवेद्य दावला तेव्हा डबा काढला होता ना. वांग्याची भाजी, गवारीची शेंग, गवारीची शेंग आहे, भाकरी आणल्यात. भाकरी आज चपात्या भाकरी, नाही भात आहे. चपात्या नाही केल्या. चपात्याने भाकरी आणल्या वाटतं ना. हो. बर बर देऊ का ह्या प्लेटीत भाजी? दे त्या प्लेटमध्ये भाजी. हा दे की त्या प्लेटमध्ये भाजी. पेढा आणला दिसतोय तुम्ही. पेढा आणलाय की त्यात? हा पेढा आहे, नारळ आहे, हा. आणलाय त्यात. लवकर जेवण करा, उशीर होईल आपल्याला जायला. पुन्हा अंधार पुढे राहिले. नाही नाही लवकर जेवण करूया आपण. पेढा आणला का? आणलाय की पेढा. येऊ का प्रसाद धरा सगळ्याला. या प्रसाद दाजीने आता घेतलाय पेढा. दाजी हा तुम्हाला वाढू का आधी? तुम्ही जेवाय बसावर. वाढ की वाढ वाढ. आज चपात्या नाही बाबा केल्या आपण. भाकरी आणल्यात ना. भाकरी केल्या त्या. चांगले चांगले भाकरी बी चांगले आहेत. भाकरी, गवारी शेंग आहे, बघितलं भात का आहे. इकडं कसे बनव डिकमळी. हे दाखवा शिकायला. हे जुनं पहिलं सगळं. हे काय डेकमध्ये एक जुने इकडे आहेत. हा ते डिकमळी जुने. एक दोन डेकमध्ये तिथं. हा. 3 डेकमध्ये जुने आहे. हा 3 डेकमध्ये जुन्या म्हणलं. हा आणि इकडे हे जेवणासाठी हे झालेलं आहे, काय म्हणतात त्याला, ते हॉल आहे. सभागृह. हां तिथं जत्रा भरती. इथं यात्रा भरती. हे मंदिर आहे. इथं लिंबाचं झाड आहे. कुठे करायला लागलं? तिकडं हे काय इकडं आहे ना लिंबाचं झाड. हे इकडे यात्रा भरती. मंदिर दाखवत बसायचं. हे इकडं मंदिर आहे. हे काय समोर मंदिर आहे. जेवायचं. चला बघा. घ्या तुम्हाला हे. घेतो वांग्याची भाजी. हा आहे की घे. घे जेवायला तुम्हाला. आम्ही बसलो माता बहिणीनं पटांगणात. एकदम पटांगणात. इकडं आहे मंदिर देवीचं. हो का इकडं मंदिर आहे बघा. तुम्हाला दावते. हो का हे मंदिर आहे. किती भारी मंदिर आहे. दाजी इथं जेवाय. आम्ही पटांगणात बसलो जेवाय. इकडे बी सगळं पटांगणच आहे. हो का इकडं जेवा दाजी या आता. जेवण करायचं. हा या जेवण करायला माता बहिणीनं या. करा जेवण. तिकडले त्या ह्यांना बोलवायला पाहिजे होतं. ते येते म्हणले होते आजी जेवाय. तेव्हा का तिथं बसलेले का देऊन येऊ दाजी डबा तिथं? तिकडे पलीकडे बसले येऊ का भाकर देऊन त्यांना? हा भाकर देऊन येऊ का थोडी? येतो म्हणलं ते जेवायला. नाही भाकर द्यावी लागेल त्यांना. दे थोडी भाकर दे. येते त्या काय लई जण येते ना. मी म्हणलं जेवायचं का? हां येते म्हणल्या. पण म्हणल्या इथं लई गर्दी आहे. आणून देऊ का? तर दे म्हणल्या आणून. बरं एक भाकर अन गवारीची शेंग देऊन येऊ का? शेंग देऊन ये थोडी. हां ये की जेवण. तेच म्हणलं. ये देऊन थोडी जेवण करते. अगं जय श्री. गाणं तर म्हण की एखादं. हां गाणं तर म्हण की एखादं. बया जेवताना असते का दाजी? म्हण की एखादं जेवाचं गाणं म्हण. काय दाजीचं आहे काय कोणतरी आहे का? हाय ऐकायला आहे तिथं समोर आहेत पुजारी. म्हण गाणं म्हण. म्हण म्हण जेव तर देतात का काय? गाणं म्हण. मन 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 एखादं गाणं म्हण देवाचं. बरं म्हणते. म्हणते हा थांबा म्हणते.
पाणी पिऊ द्या मला गोटू. ऐका गाणं, चुकलं तर माफ करा बघा, दाजी गडबडीत म्हणतात मन गाणं म्हणते, गाणं ऐका. मन गळ्यामध्ये माळ हातावर परडी, आनंदानं डोंगरी निघाले, अन आराधीन झाले बाई मी, आराधीन झाले, आराधीन झाले बाई मी, आराधीन झाले. बालपणी आलवार मिळाला व मान, ऐकलं का दाजी? हा बोल. बालपणी आलवार मिळाला व मान, छबिन्याला निघाले मी पेटवून बाण, छबिन्याला निघाले मी पेटवून बाण, आराधीन झाले बाई मी, आराधीन झाले. गळ्यामध्ये माळ आणि हातावर परडी, आनंदानं डोंगरी निघाले, आराधीन झाले बाई मी, आराधीन झाले. 5 घर मागल्याला येत या उल्हास, 5 घर मागण्याला येतो या उल्हास, कपाळाला मळवट्यावर तांदळाची रास, कपाळाला मळवट्यावर तांदळाची रास, आराधीन झाले बाई मी, आराधीन झाले, आराधीन झाले बाई मी, आराधीन झाले. येडूच्या येरमळेत त्या आराधी मेळेत, गाणं ही साजंच चाले, गाणं ही साजंच चाले, आराधीन झाले बाई मी, आराधीन झाले. भाऊ बहिणीनो, माझी नम्र विनंती आहे, कारण गाणं मला भूक लागली, दाजी म्हणते तर गाणं म्हण, मी गडबडीत म्हणले, मला माहिती आहे थोडं चुकलेलंच आहे, कारण मला जेवण बी करू देणार दाजी, त्यांना कळत बी नाही जेवण करू द्यावं. दाजी तुम्ही उगाच गडबड करता का नाही हो? गाणं म्हणा, मी नीट सुद्धा गाणं म्हणलं नाही का नाही, आता चुकलं का नाही सगळं? उशीर झाला म्हणून म्हणलं तर गाणे. आता अंधार पडायला लागलाय मला म्हणता गाणं म्हण, आता अंधार पडायचा टाइम झाला. हा जेवण करा आता जाऊ म्हणलं. उशीर घ्या गवारीची शेंग बी घेत नाही. हा भूक तर लागली मला म्हणता गाणं म्हण. काय घेऊ, भूक लागली मला. बरं बघा आपल्या देवीचं मंदिर एकदा कसं आहे मंदिर. आराधी मंडळ पाया पण नाही येते बघा सगळ्याला. ही टिंब्याचं मंदिर आहे माझ्या इथली बर्डे आहे. आपल्याला जेवण करायला दाजीने गाणं म्हणाले लावले पण चुकलंय बरं का माता बहिणी. जेवण करू का दाजी आता मी? कर जेवण आता कर. तेच म्हणलं.